नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. महत्त्वाची बातमी सुरुवातीला बघूया. आदित्य ठाकरेंनी आज मनमाडमध्ये मेळावा घेतला आणि या मेळाव्यात आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटातल्या आमदारांवर सडकून टीका केली आहे. सुहास कांदे यांनी केलेल्या प्रश्नावरही आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिलंय. गद्दारांना प्रश्न विचारण्याचा अधिकार नसल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. हे सरकार लवकरच कोसळेल. तसंच उद्धव ठाकरे यांचं जगभर कौतुक होत असतानाच आमदारांनी बंड का केलं असाही सवाल त्यांनी विचारला. तसंच 40 बंडखोर आमदार नजर भिडवू शकत नसल्याचंही त्यांनी पुन्हा एकदा म्हटलंय. स्वतःसाठी काही बोलत राहायचं, काही आरोप करायचे. मी आता जास्ती काही उत्तर देत बसणार नाहीये, कारण गद्दार नसते तर उत्तर दिली असती. गद्दाराला प्रश्न विचारायची हिंमत नसायला पाहिजे आणि लायकी पण नसते. शिवसैनिकांनी जर प्रश्न विचारला असता, नागरिकांनी जर प्रश्न विचारला असता तर हो आम्ही उत्तर द्यायला कटिबद्ध आहोत, पण गद्दारांना मी उत्तर देणार नाही. गद्दारांनी पहिलं उत्तर द्यावं, त्यांनी गद्दारी का केली. जग बघत असेल, जर आपला देश बघत असेल की महाराष्ट्राला चांगला मुख्यमंत्री मिळालेला आहे, तर ह्या गद्दारांच्या 40 गद्दारांच्या नक्की मनात किंवा काय नक्की विचार असेल, की हृदयात काय असेल, काय दुःख असेल यांचं, की चला चांगला मुख्यमंत्री, चांगला माणूस, हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा पुत्र सुपुत्र, त्याला आपण खुर्चीवरनं बाजूला करायचंय, गद्दारी करायची, त्याच्या पाठीत खंजीर उपसायचं आहे आणि आपल्याला तिथे बसायचं आहे. हे नक्की काय त्यांचा विचार असेल अजूनही मला काही कळत नाही. खरं परवाकडे 20 जुलैला 1 महिना होऊन गेला त्या गद्दारीला. 4 जुलैला असेल, 5 जुलैला असेल, जी काही घटना बाहेर घडलं तिथे बेकायदेशीर सरकार बनवलं गेलं. जे कोसळणार म्हणजे कोसळणारच आहे, तुम्ही लिहून घ्या. सरकार कोसळणारच. थोड्या दिवसाचं सरकार आहे, अल्प आयुष्य सरकार आहे. पण त्या दिवशी त्या 2 दिवसांमध्ये मी बघत होतो आपले शिवसेनेचे 15 आमदार एका बाजूला आम्ही सगळे बसलेलो बघत होतो काय चाललंय. आमच्यासोबत आजूबाजूला जे आमचे मित्र पक्ष होते ते होते आणि दुसऱ्या बाजूला सत्ताधारी तात्पुरत्या पक्षामध्ये बसलेले. तात्पुरता शब्द तुम्ही लिहून घ्या. तात्पुरतं सरकार आहे, बेकायदेशीर आहे, गद्दारांचं सरकार आहे. 16 वर्षांपासून ज्या एकनाथ शिंदेंनी शिवसेना जपली त्यांना मारण्यासाठी नक्षली ठाण्यात आल्याचं सुहास कांदेंनी म्हटलंय. तसंच एकनाथ शिंदेंना Z+ सुरक्षा द्यायची नाही असा फोन वर्षावरून आल्याचा दावाही त्यांनी केला. आदित्य ठाकरे वाघ आहेत, पण त्यांनी आता डाळभात खायला सुरुवात केली आहे. तसंच आदित्य ठाकरेंनी विकास कामांसाठी निधी न दिल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केलेला आहे. विकास कामांसाठी निधी दिला गेला नाही अशा आशयाची टीका सुहास कांदेंनी केलेली आहे. मात्र यासोबतच अतिशय गंभीर स्वरूपाचा आरोप देखील सुहास कांदे यांनी केलेला आहे. खास करून आदित्य ठाकरेंवर त्यांच्या टीकेचा रोख होता. ज्या एकनाथ शिंदेंनी शिवसेना जपली त्यांना मारण्यासाठी नक्षली ठाण्यात आल्याचं सुहास कांदे म्हणाले. एकनाथ शिंदेंना Z+ सुरक्षा द्यायची नाही असा फोन वर्षावरून आल्याचं देखील सुहास कांदेंनी म्हटलेलं आहे. ज्या पायऱ्यांवरून विधानसभेच्या तुम्ही चालला होता आणि त्या नारायण राणेच्या मुलांनी आमदारांनी तुम्हाला म्यावम्याव केलं. मी आदित्य साहेबाला म्हटलं, साहेब अहो ही आपली सेना आहे, बाळासाहेबांची सेना, फक्त तुम्ही तिरपावून पहा, नाही तो पळून गेला तर मग काय. अहो त्याला म्यावम्याव केलं तरी मुंबईचा एक आमदार बोलला नाही. मला माझं हिंदुत्व जागा झालं, माझा बाळासाहेबाचा शिवसैनिक जागा झाला, माझा एकनाथ शिंदेचा शिवसैनिक जागा झाला, माझा आनंदीचा शिवसैनिक जागा झाला. आणि मी त्याला सांगितलं की आम्ही म्यावम्याव नाहीये. बाळासाहेबाच्या पोटी जर जन्माला येत असेल, एखाद्या वाघाच्या पोटी जन्माला शेळी येत नाही, तर वाघाच्या पोटी जन्माला वाघच येतो. आणि आजही मी सांगतो की आदित्य साहेब वाघच आहे, परंतु आदित्य साहेबांनी भूमिका बदलली, मटण खायच्याची डाळ भात खायला सुरुवात केली असं मला वाटायला लागलं. शिवसेनेचा आमदार आहे आणि असाही प्रोटोकॉल काय सांगतो की ज्या शहरात जाल, ज्या तालुक्यात जाल, त्या तालुक्यामध्ये तुमच्या कार्यक्रमाला प्रथम नागरिक हवा, हा प्रोटोकॉल आहे. नाशिकमध्ये कार्यक्रम असेल, कुठल्याही पक्षाचा असेल तर महापौर असतो. मी आमदार आहे, मला बोलवायला हवं होतं, मला आमंत्रण द्यायला पाहिजे, मी गेलो असतो. बंडखोरी आम्ही केलेली नाही, आम्ही उठाव केलेला आहे. उठावाच्या आधी तुम्ही मातोश्रीमध्ये गेलात, तुम्ही तिथे वहिनींना भेटला, तुम्ही आता भाषणामध्ये सांगितलं आणि हा बंडखोरी तुम्ही करण्यात येईल एक असंही तुम्ही वहिनींना बोललात. मग काय आम्ही बंडखोरी करण्यात असं नाही सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी पक्ष
ही शिवसेना संपवते, निधी प्रचंड प्रमाणात तिकडे नेतोय, आपले काही आमदार तिकडे जाण्याच्या विचारात आहेत, हिंदुत्व आपल्यापासून दूर जातोय, हे सगळं समजून सांगितलं. परंतु मी एखाद्या वेळेस सामान्य कार्यकर्ता असेल, त्यामुळे वहिनींनी माझं मनावर घेतलं नसेल. आदित्य ठाकरेंनी आपल्या सभेत असं म्हटलंय की जे गद्दार आहेत त्यांना उत्तर द्यायला मी बांधील नाही. त्याच्यावर आपली काय प्रतिक्रिया? ते आता बाळासाहेबांचे वंशज आहेत, ते बोलतील ते खरं, असंच म्हणून मग काय. आम्ही छोटे शिवसैनिक आहोत. शिवसेनेचं चिन्ह तुमच्याकडेच राहणार, कायदेशीरपणे राहणार असा तुम्ही दावा केला. शिवसेनेचं चिन्ह माझ्याकडे राहणार. त्याचा कायदा असा आहे, मी तुम्हाला एक छोटंच उदाहरण देतो की विधानमंडळामध्ये 2/3 मतदान पाहिजे, लोकसभेमध्ये 2/3 पाहिजे. आमच्याकडे 50 आमदार आहेत, 13 खासदार आहेत. पक्षामध्ये उभी फूट पाहिजे, पक्षामध्ये उभी फूट पडलेली आहे. याचं जर तुम्हाला एकदम उत्तम उदाहरण असेल तर यूपीमध्ये मुलायम सिंग आणि अखिलेश यादव या दोघांमध्ये वाद झाला. अखिलेश यादव हे मुलायम सिंग यादव हे पक्षाचे प्रमुख होते, पक्षा त्यांनी बांधला होता, परंतु अखिलेशकडे 2/3 बहुमत होतं आणि राज्यसभेमध्ये लोकसभेमध्ये पण 2/3 होतं. पक्षामध्ये जास्त शिवसैनिकांना नवी उभारी देण्यासाठी आणि पक्षातली पडझड थांबवण्यासाठी आदित्य ठाकरे सध्या दौऱ्यांवर दौरे करतायत. अशातच आदित्य ठाकरे काल भिवंडीमध्ये होते. यावेळेला त्यांच्या हातातलं शिवबंधन गायब होतं. शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांना आणि पक्ष सोडणार नाही असा बॉन्ड लिहून घेणाऱ्या ठाकरेंच्याच हातातून शिवबंधन गायब झाल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. आणि हाच धागा पकडून आता शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनीही आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे. आदित्य ठाकरे हेच शिवबंधन विसरलेत, त्यामुळं त्यांनी भेटण्याची परवानगी दिल्यास मी स्वतः त्यांना शिवबंधन बांधेन असा टोला कांदे यांनी लगावलेला आहे. काल ज्या वेळेस मी आणि माझी बायको आम्ही दोघं बसलो आणि साहेबांचं भाषण ऐकत होतो, त्यावेळेस आमच्या दोघांच्याही असं लक्षात आलं की दुर्दैवाने साहेबांच्या हातामध्ये शिवबंधन नव्हतं. मला असं वाटलं, मी एकदा बघितलं, दोनदा बघितलं, मी पूर्ण वेळ बघितलं, तर साहेबांच्या हातामध्ये जे शिवसेनेचं प्रतीक आहे, जे हिंदुत्वाचं प्रतीक भगवं, तेच आदित्य साहेबांच्या हातात नव्हतं. मला वाटतं आदित्य साहेब काँग्रेसवाल्यांच्या आणि राष्ट्रवादीवाल्यांच्या नादाला लागून आपलं शिवसेनेचं शिवबंधन विसरले की काय, भगवं विसरले की काय, हिंदुत्व विसरले की काय, असं झालं असेल तर साहेब भेटले तर मी माझ्या हाताने साहेबांना शिवबंधन बांधेल. एक शिवसैनिक एका नेत्याला शिवबंधन बांधू शकतो, तितके अधिकार बाळासाहेबांनी दिलेत. नांदगावचे आमदार सुहास कांदे यांनी भेटीची आपल्याकडे वेळ मागितली आहे. चालेल ना, पण आता इथे मंदिराच्या परिसरात राजकारण नको, कारण आमचं मंदिर हे राजकारणासाठी नसतं. ते पण त्यांनी भेटीची वेळ मागितली, आपण त्यांना भेटू ना, निश्चित भेटू. त्यांनी मातोश्रीवर पण यावं, भेटू. कधीच त्यांनी- कोणासाठी दरवाजे बंद केले नव्हते. शिवबंधन बांधून सुहास कांदे यांनी तरी काय मिळवलं, त्यांनी आदित्य ठाकरेंवर बोलू नये अशी खरमरीत टीका शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी केलेली आहे. असं सुद्धा ते म्हणाले. सुहास कांदेला म्हणावं शिवबंधन बांधून तुम्ही तरी काय केलं, आणि ते जरी नसते, रक्त आहे ना ठाकरे, ते बदलू शकता काय. त्यामुळे उगाच छोटी छोटी कारणं घेऊन आधीच्यानी भोंगे वाजवले, सोंगे वाजवले, हनुमान चाले, आता हे सुपारी बाजार वेगवेगळी कारणं घेऊन, म्हणजे एवढं आदित्याचं निरीक्षण तुम्ही करताय, याचा अर्थ आदित्य जे काही काम करताय ते सक्सेस होत आहे. आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यावरून गुलाबराव पाटलांनी आता निशाणा साधलाय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना शिवसेनेच्या शाखांवर फिरावं लागतंय, यासारखं दुसरं दुर्दैव नाही. उद्धव ठाकरे तसंच आदित्य ठाकरे यांनी आधीच हे दौरे केले असते तर कदाचित ही वेळ आली नसती असा टोला गुलाबराव पाटलांनी लगावलाय. हेच त्यांनी पूर्वी केलं असतं तर हे दिवस आले नसते. आमचं म्हणणं होतं की मी विधानसभेच्या भाषणातही हेच बोललो की ठीक आहे, साहेबांची तब्येत खराब होती, पण आपण तरुण होतात, 30 वर्षाचे तरुण होतात. जर आपण राज्यभर अशा पद्धतीचा दौरा केला असता तर आज ही वेळ आली नसती. आज आमच्या उद्धव साहेबांना शाखेवर जावं लागतं आहे, ही सगळ्यात वाईट परिस्थिती आहे. आज त्यांना बिना मास्कचं जावं लागतं आहे, ही वाईट परिस्थिती आहे. मला तरी असं वाटतं की हेच जर मागच्या काळात केलं असतं तर जी आमची शिवसेना मजबूत आहे ती शिवसेना अजून मजबूत राहिली असती. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षेवरून आता राजकारण तापलेलं आहे. एकनाथ शिंदे यांना नक्षलवाद्यांकडून धोका असताना सुद्धा त्यांना उद्धव ठाकरे यांनी सुरक्षा दिली नाही असा आरोप आमदार सुहास कांदे यांनी केलाय. मात्र या आरोपांचं खंडन माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केलंय. सुरक्षा पुरवण्याची जबाबदारी ही मुख्य सचिवांची होती. एकनाथ शिंदे यांना सुरक्षा दिली नाही हे चुकीचं आहे. एकनाथ शिंदे गडचिरोलीचे पालकमंत्री होते, त्यामुळे त्यांना सुरक्षा होतीच.
उद्धव ठाकरे यांनी सुरक्षा द्यायला नकार दिला असं नाही, असं स्पष्टीकरण सतेज पाटलांनी दिलेलं आहे. गृहमंत्र्याला केंद्रीय गृहमंत्र्याला, राज्य कॅबिनेट गृहमंत्र्याला आणि गृहमंत्र्याला तर फोन आल्यानंतर त्यांना Z+ सिक्युरिटी पुरवायची होती, परंतु वर्षाहून सकाळी 8:30 वाजता गृहमंत्र्याला फोन गेला की साहेबांना Z+ सिक्युरिटी पोहोचवायची गरज नाही, त्यांना काही होणार नाही. ह्या मागे 100% राष्ट्रवादी आणि काँग्रेस दोघे होते. शंभूराजे देसाई असतील किंवा मी असू, यामध्ये निर्णय आम्ही घेत नाही. चीफ सेक्रेटरीच्या अंडर ही कमिटी असते आणि थ्रेट ॲनालिसिस केला जातो. थ्रेट ॲनालिसिस असेल तर त्याला SIDचा त्याला रिपोर्ट येतो की या व्यक्तीला थ्रेट आहे आणि त्या पद्धतीनं सिक्युरिटी या ठिकाणी दिली जाते. त्यामध्ये मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री कुठलाही हस्तक्षेप करत नाहीत. चीफ सेक्रेटरीच्या अंडर ही कमिटी असते. ते ॲनालिसिस करतात आणि ज्यांना योग्य वाटेल त्यांना ती सिक्युरिटी देत असतात. त्यामुळे मला नाही वाटत की अशा पद्धतीची सूचना मुख्यमंत्र्यांच्याकडून कुठल्याही परिस्थिती जाणार, कारण ते त्यांच्याबरोबरच होते त्यावेळी. त्यामुळे त्यांना सिक्युरिटी नाही देणं कशाला. संघटना आहेत, त्या संघटनांनी एकत्रितपणे येऊन शिंदे साहेबांच्या संदर्भामध्ये काही गंभीर निर्णय त्यांनी केलेले आणि या विषयाच्या संदर्भामध्ये कॅबिनेटमध्ये पण चर्चा झालेली आहे. आणि त्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे साहेबांना मोठ्या प्रमाणात सिक्युरिटी देण्याची आवश्यकता आहे, या संदर्भात कॅबिनेटमध्ये पण चर्चा झालेली होती आणि त्या कॅबिनेटला मी पण उपस्थित होतो. आणि पुढची महत्त्वाची बातमी बघूया. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी लोकसभा अध्यक्षांनी बंडखोर गटाच्या मागणीवर घेतलेल्या निर्णयावर तीव्र आक्षेप घेतलाय. मात्र त्यांचा हा दावा खासदार राहुल शेवाळे यांनी खोडून काढलाय. योग्य ती कायदेशीर चर्चा मसलत करायच्या अगोदर किंवा योग्य तो निर्णय घ्यायच्या अगोदर आम्ही जे पत्र दिलं होतं 18 तारीखला आणि 17 तारीखला, त्या पत्राच्या अनुषंगाने त्यांना आम्हाला बोलवून घेण्याची आवश्यकता होती. आम्हाला तत्संबंधित कळवण्याची आवश्यकता होती. परंतु आमच्या दोन्ही दिवसाच्या पत्राला किंवा तिन्ही पत्राला 6 जुलै, 18 जुलै आणि 19 जुलै या तिन्ही दिवसाच्या पत्राला कोणतीही त्या पत्राची दखल न घेता, त्या पत्राला कोणतंही उत्तर न देता एकतर्फी निर्णय पूर्व कालानुसार लावून हा शिवसेनेवर लोकसभा कार्यालयाने अन्याय केलेला आहे. ज्या कायदेशीर पूर्तता या सगळ्या आम्ही 18 तारखेला पूर्ण केलेल्या आहेत आणि जे सर्क्युलर काढायची डेट आहे ती त्यानुसार ते 19 त्यांनी काढलेली आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की चिराग पासवानच्या ज्या केसचं हायकोर्टाचा आत्ताच निर्णय लागलेला आहे आणि त्या केसमध्ये पण ज्या दिवशी त्यांनी सबमिशन केलं आणि त्याच दिवशी त्यांची गटनेता म्हणून त्यांचे जे काका आहेत त्यांची नियुक्ती झालेली आहे. त्यामुळे एक आत्ताचंच उदाहरण आपल्याला दिसून येतं आहे आणि त्यांनी पण ही सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. त्यामुळे विनायक राऊतजी, आमचे विनायक राऊत साहेब हे जे बोलतात त्याच्यात कुठलेही तथ्य नाही आहे. या सर्व गोष्टींची कायदेशीर पूर्तता झालेली आहे आणि सुप्रीम कोर्टात पण या गोष्टीचा टिकाव लागणार नाही. ज्या दिवशीपासून त्यांनी मागणी केली, कदाचित ठीक आहे, कोणताही नैसर्गिक न्याय न देता, आमच्या पत्राची दखल न घेता त्यांना बंडखोर गटाचा फ्लोर लीडर बनवायचाच होता, तर ज्या दिवशी पत्र दिलं त्या दिवशीपासून त्याचा अंमलबजावणी व्हायला पाहिजे होती. परंतु त्यांनी पत्र दिले 19 तारीखला आणि अंमलबजावणी झाली 18 तारीखपासूनच. म्हणजे अशा पद्धतीचं पक्षपाती निर्णय झाला असल्याची शंका आमच्या शिवसेनेच्या खासदारांच्या मध्ये आहे. पार्लमेंटमध्ये खासदारांना जी भूमिका हिंदुत्वाच्या दृष्टिकोनातून मांडायची असेल किंवा आपल्या मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून मांडायची असेल तर ते मांडण्याकरता नेहमीच अन्याय करत होते, वेळ देत नव्हते. आपण जर पाहत असाल तर पार्लमेंटचा सर्वात जास्त डिबेटमध्ये जर संधी कोणाला मिळाली असेल तर ती विनायक राऊत आणि अरविंद सावंत ह्या दोघांनाच मिळाली. या दोघांनी कधीच इतर खासदारांना बोलण्याची संधी दिली नाही. काही महत्त्वाचे जे विषय आहेत महाराष्ट्राच्या रिलेटेड, मुंबईच्या रिलेटेड,
त्याही प्रश्नांवर विनायक राऊत स्वतः बोलायचे, कारण विनायक राऊतांचा मतदारसंघ हा कोकणातला होता. परंतु मुंबईचाही प्रश्न आला किंवा इतर कुठलेही प्रश्न आले तर विनायक राऊत स्वतःच भूमिका मांडायचे आणि इतर खासदारांना ती भूमिका मांडून द्यायचे नाहीत. मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी दादर ते अंबरनाथ असा लोकल ट्रेननं प्रवास केला. अमित ठाकरे यांच्यासोबत मनसेचे काही मोजके पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते. अगदी साधेपणानं, सोबत कोणताही मोठा लवाजमा न घेता अमित ठाकरेंनी लोकलनं अंबरनाथ स्थानक गाठलं आणि सध्या ते राज्यभरातल्या मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधतायत. महासंपर्क अभियानादरम्यान ते राज्यभरात वेगवेगळ्या भागांमध्ये दौरे करतायत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्याशी संबंधित वरळीतील सीजे हाऊस इमारतीतल्या 4 मजल्यांवर ईडीनं आता टाच आणलेली आहे. प्रफुल्ल पटेल यांच्यावर ईडीकडून कारवाई करण्यात आलेली आहे. वरळीतल्या सीजे हाऊसमधील 4 मजले जप्त केले गेलेत. प्रफुल्ल पटेल यांच्याशी संबंधित मालमत्तांची चौकशी सुरू आहे. ईडी या प्रकरणामध्ये पटेल यांच्या कुटुंबाची आणखी चौकशी करणार असल्याचं समजतंय. इक्बाल मिर्चीच्या पत्नीशी 2019 साली करण्यात आलेल्या आर्थिक व्यवहारांप्रकरणी ईडीनं प्रफुल्ल पटेल यांची चौकशी केलेली होती. पटेल यांच्या कुटुंबाची मालकी असलेल्या मिलेनियम डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून इक्बाल मेमन याच्या कुटुंबियांशी वरळीतील या जागेसंदर्भात व्यवहार करण्यात आलेला होता. एकीकडे मुंबईमध्ये ही कारवाई सुरू असताना दुसरीकडे पटेल यांच्या गोंदियामधल्या सीजे कंपनीचं कार्यालयही बंद करण्यात आलेलं होतं. गोंदियातील पटेलांचं घर देखील बंद करण्यात आलेलं आहे. कार्यालय आणि निवासस्थानी शुकशुकाट दिसतोय. ईडीच्या मुंबईतल्या याच कारवाईचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विनोद राठोड यांनी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्यावर कारवाई करत ईडीने सीजे हाऊसमधील 4 मजले जप्त केले असल्याची माहिती पुढे येत आहे. प्रफुल्ल पटेल यांच्या संबंधित असलेली ही मालमत्ता वरळीमधील सीजे हाऊस येथे आहेत आणि सीजे हाऊसच्या पाठीमागे त्यांचं निवासस्थान आहे आणि समोरचं जे सीजे हाऊस आहे त्याच सीजे हाऊसमध्ये ईडीचं कार्यालय आहे आणि ईडीने ही जी मनी लॉन्ड्रिंग आणि इतर ज्या काही अतिरिक्त संपत्ती असल्या प्रकरणामध्ये सीजे हाऊसमधील 4 मजले जप्त केले आहे. संबंधित नेत्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु कुठल्याही प्रकारचं कारवाई झाली नसल्याचंही बोललं जात आहे. परंतु ही जी कारवाई झाली आहे ती इक्बाल मिर्ची यांच्या पत्नीशी 2019 मध्ये आलेल्या आर्थिक व्यवहाराप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे आणि त्यामध्ये पटेल यांचे कुटुंबाची मालकी मिलेनियम डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये असल्याचं बोललं जात आहे आणि ह्या कुटुंबांचे संबंध इक्बाल मेनन यांच्या कुटुंबाशी असतात असं बोललं जात आहे आणि हीच संपत्ती वरळीमधील आहेत आणि या सीजे हाऊसमध्येच ईडीचं कार्यालय आहे, त्यांच्या पाठीमागे त्यांचं निवासस्थान आहे. परंतु यामध्ये 4 जे मजले आहेत ते मात्र ईडीने जप्त केले आहेत आणि काही दिवसानंतर संबंधित चौकशीमध्ये प्रफुल्ल पटेल यांचे जे नातेवाईक आहेत त्यांचे कुटुंब आहे यांचीही चौकशी ईडीकडून केली जाणार आहे असंही बोललं जात आहे. परंतु तुर्तास मात्र या प्रकरणामध्ये सीजे हाऊसमधील जे 4 मजले आहेत ते मात्र ईडीने जप्त केले आहेत आणि ते पुढील कारवाई करत आहे आणि या संबंधामध्ये जे अंडरवर्ल्डचे काही कनेक्शन आहेत का याचा शोधही घेण्याचा प्रयत्न ईडी करत असल्याचं बोललं जात आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट्टसह विनोद राठोड, न्यूज 18 लोकमत, मुंबई. पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत ती म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण समुद्रात पर्यटकांची स्टंटबाजी झाल्याचं बघायला मिळालेलं आहे. किनारपट्टीवर ही स्टंटबाजी बघायला मिळालेली आहे. मालवण बंदर जेटी परिसरात पर्यटकांची एक गाडी समुद्रात स्टंट करताना दिसून आली. स्थानिकांनी या पर्यटकांना सूचना करून सुद्धा त्यानं त्याकडे दुर्लक्ष करत स्टंटबाजी सुरूच ठेवली. यापूर्वी सुद्धा अशाच प्रकारे स्टंटबाजी करताना अनेक गाड्या समुद्रात अडकल्याच्या घटना घडलेल्या आहेत. न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा काही तासांमध्येच इम्पॅक्ट झाल्याचं पाहायला मिळालंय. पंकजा मुंडेंनी भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बुलडाण्याच्या आमना नदीवरील पूल बांधण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.
या नदीतून जीवघेणा प्रवास इथल्या नागरिकांना करावा लागत होता आणि या संदर्भातली बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवलेली होती। बातमी दाखवण्याच्या काही तासातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नदीवर पूल बांधण्याच्या आता सूचना दिलेल्या आहेत। मुंबई गोवा महामार्गावरील रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील नवीन बनवलेल्या उड्डाण पुलाला तडे गेल्याचं समोर आलेलं आहे। गेल्या आठवड्यात आजगामी फाटा इथल्या उड्डाण पुलावरच्या रस्त्याला तडा गेल्यानं इथला रस्ता खचल्याची घटना घडलेली होती। गेल्याच महिन्यात वाहतुकीसाठी सुरू केलेल्या खेडमधीलच पीर लोटे इथल्या उड्डाण पुलावरील नवीन सिमेंटच्या रस्त्याला देखील लांबच लांब भेगा पडल्याचं निदर्शनाला आल्यानं वाहन चालकांनी आता चिंता व्यक्त केली आहे। 22 जुलैचा दिवस चिपळूण वासियांसाठी काळा दिवस। 2021 मध्ये याच दिवशी ढगफुटी सदृश पाऊस झाला आणि चिपळूण शहरासह दसपटी भागातल्या नागरिकांचं कधीही भरून न येणारं नुकसान झालं। चिपळूणकरांच्या या संकटामध्ये अनेक मदतीचे आणि आधाराचे हात पुढे आले। यातून चिपळूणकर हळूहळू सावरले देखील, पण वर्ष उलटल्यानंतर सुद्धा चिपळूणकरांच्या मनातल्या कटू आठवणी कायम आहेत। मागील वर्षी 22 जुलै रोजीचा हा हाहाकार काही तासात ढगफुटीनं चिपळूण वासियांची अक्षरशः दाणादाण उडाली। सतत पडणाऱ्या पावसामुळे संपूर्ण शहराला जणू नदीचं स्वरूप आलं। अनेकांचे संसार उघड्यावर पडले, व्यापारी उद्ध्वस्त झाले। पुराचा तडाखा इतका जबरदस्त होता की पूरग्रस्तांनी अनेक दिवस हाल अपेष्टा सहन केल्या। पावसाचा एवढा पडत होता की बोलायचं काम नाही। वरती माळ्यावर जेव्हा पाणी आला तेव्हा आम्ही आमचा सोडून टाकलं। घरातले एकदा आठवण केली, आता ते आठवत आहे, सांगते अवस्था आहे। त्या तारखेला आज पाणी भरलं ना, त्या तारखेला मी ह्या बिल्डिंगमधून 6 माणसं काढली। त्यावेळी असं अक्षर होतं की ज्यावेळी काढताना मला त्याने मिठी मारली। मिठी मारल्यानंतर मी त्यांना एक माणसाला 5-10 वेळा काढली, पण एका माणसाला मला मिठी मारली, खाली 3-4 वेळा बोललो, पण त्यानंतर त्याला सोडला नाही मी। त्या अंतर सुद्धा 3 फूट एक होतं, पत्र्यावरून खिडकीत जाण्याचं, पाय पोचेल की नाही शंका होती, पण पोचवला कसा तरी पाय, कारण जीव वाचवायचा होता। आणि मग त्या दोघांनी आत खेचून घेतलं आणि हुश केलं की आपण वाचलो। त्या महाप्रलयाचा तडाखा इतका मोठा होता की यावर्षी पावसाळा येण्याआधीच अनेक स्थानिक रहिवाशांनी त्यांचा मुक्काम शहराच्या बाहेर भाड्याच्या घरांमध्ये हलवलाय। तर व्यापाऱ्यांनीही नुकसान टाळण्यासाठी आधीच व्यवस्था करून ठेवली आहे। गणेश मूर्तिकारांनी तर घराच्या छतावर मूर्त्या बनवायला घेतल्यात। गेल्या वर्षी 12 फूट पाणी होतं, यंदा किती फूट पाणी भरेल त्याचा काय अंदाज नव्हता, कारण गेल्या वर्षी पहिल्या मजल्यावर पण पाणी शिरलं होतं, म्हणून मी दुसऱ्या मजल्यावरून आलो। 22 जुलै या इथे महापूर आला आणि त्या महापुरात माझं सर्व दुकान उद्ध्वस्त झालं। अंदाजे 5 ते 6 लाख रुपये नुकसान झालं, तरी पण अजून काय अद्याप काय माझ्या खात्यात काय जमा झालेली नाही रक्कम। चिपळूण बचाव समितीनं 23 दिवस उपोषण करून प्रशासनाला वशिष्ठी आणि शिव नदीतला गाळ उपसायला भाग पाडलं। नाम आणि जलसंधारण विभागाच्या मोहिमेत वशिष्ठीचा मार्ग मोकळा करण्यात आला। जुना बाजार पूल देखील काढून टाकण्यात आला। परिणामी यंदा पहिल्यांदाच चिपळूणच्या कुठल्याच भागात पुराचं पाणी शिरलं नाहीये। महापुरापासून वाचवायचं असेल तर आपल्याला नियोजनबद्ध पद्धतीनं काम केलं पाहिजे। नदीच्या उगमापासून मूळ वाशिष्ठी नदी आणि तिच्या सर्व उपनद्या यांच्यातील गाळ काढला गेला पाहिजे आणि तो पुढील भागामध्ये अखंड मुखापर्यंत गेलं पाहिजे, म्हणजे दाभोळ खाडीपर्यंत। विशेष म्हणजे मागील वर्षीच्या हाहाकारानंतर यंदा तालुका आणि जिल्हा प्रशासन सतर्क झालं। रेनगेज मीटर, नद्यांची पातळी दर्शवणारी यंत्रणा, प्रत्येक प्रभागात सुरक्षा रक्षक, बचावासाठी बोटी यासह एनडीआरएफची 20 जणांची सुसज्ज टीम शहरात आधीच तैनात करण्यात आली आहे। एनडीआरएफची तुकडी अगोदरच शहरामध्ये तैनात करण्यात आलेली आहे।
याबरोबर चिपळूण नगर परिषद यांच्या माध्यमातून प्रत्येक प्रभागनिहाय आपत्तीला सामोरं जाण्यासाठी नियोजन केलेलं आहे. सर्व आपत्तीचं अनुषंगानं साहित्य आहे वॉर्डने वाटप करून नव्यानं 5 यांत्रिकी बोटी आणि 5 बिगर यांत्रिकी बोटी या खरेदी केलेल्या आहेत. चिपळूणमध्ये यंदा अद्यापपर्यंत एकदाही 200 मिलीमीटरही पाऊस पडलेला नाही. त्यामुळे आत्तापर्यंत तरी शहरात पुराचं पाणी शिरलेलं नाही. पण सह्याद्रीच्या भागात होत असलेली वृक्षतोड आणि नदीवर अतिक्रमण या गोष्टींना वेळीच आळा घालणं गरजेचं आहे. तरच 22 जुलै 2021 ची पुनरावृत्ती टाळता येईल. स्वप्नील घाग, न्यूज 18 लोकमत, चिपळूण, रत्नागिरी. पुढची एक महत्त्वाची बातमी आता आपण बघणार आहोत. तंबाखूजन्य पदार्थांच्या पॅकेटवर आता एक नवीन फोटो इशारा असणार आहे. यानुसार चित्रासोबत आता तंबाखू सेवन म्हणजे अकाली मृत्यू असा इशारा लिहिलेला असेल. त्याचबरोबर तंबाखू आजच सोडा असा संदेशही पॅकेटच्या मागच्या बाजूला लिहिणं बंधनकारक असेल. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सिगारेट, बीडी आणि सर्व तंबाखू उत्पादनांसाठी नवीन पॅकेजिंग मार्गदर्शक तत्वांची अधिसूचना जारी केलेली आहे. आरोग्य मंत्रालयाचा नवीन आदेश 1 डिसेंबर 2022 पासून लागू होणार आहे.